मित्रांनो, हे आमचं सुंदर वारे बीच. मित्रांनो, तुम्हाला मी आता एक मोरे येईल म्हणजे आमच्या लोकल भाषेत त्याला आम्ही रेचन बोलतो, तो दाखवतो. हा बघा, हा दगड आहे. दगडाच्या खाली तो सापासारखा आहे. तो बघा श्वास घेतोय. हा बघा. याचे दात खूप तीक्ष्ण असतात. तो माशानं खातो. आपण हात घातला तर हाताला पण चावून रक्तबंबाळ करतो. हा शंख बघा मित्रांनो, आपण जिवंत आहे. हा बघा. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले या आमच्या खडपामध्ये असतात. मित्रांनो, आपण हात जर घातला खेकडा कोरली पकडण्यासाठी दगडाखाली असेल म्हणून, तर हा आपल्यावर हल्ला करतो. हात म्हणजे दात एकदम तीक्ष्ण असतात त्याचे. हे बघा, इथे या कवड्या आहेत. या पण जिवंत आहेत बघा. कवडे आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे शंख असतात. इथे पण एक आहे. कवड्या आहेत. कवड्या बोलतो ना आपण, त्या आहेत. आणि आपण सोडूया त्यांच्या घरामध्ये. हे बघा, हे हर्मित क्रॅब आहे. याच्या आतमध्ये जीव आहे. त्याने ह्या म्हणजे हा शेल जो आहे त्याच्या आतमध्ये ते राहते. वरून कसा एकदम हार्ड कवच आहे आणि त्याच्या आतमध्ये तो जीव आहे.
बाहेर बाहेर यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बाहेर म्हणजे पूर्ण बाहेर येणार नाही तो. हा बघा. तो बघा आतमध्ये गेला. हा हरमित क्रॅब आहे. त्याला पण आपण सोडूया इथे. बघा कसा हल्ला करतो बघा. आता बघा त्याच्यावर मी हा शेल टाकतो. बघूया कसा हल्ला करतो बघा.